36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. राज्यामध्ये वाढते रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत रस्ता सुरक्षा रथ ही विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती यांच्या वतीनं सुसज्ज आणि आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असा रस्ता सुरक्षा रथ तयार करण्यात आलाय. या रथाचं उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलाय. तसेच त्यांनी रथाला हिरवी झेंडे दाखवून जनजागृती मोहिमेची औपचारिक सुरुवात केली आहे. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक मेहरकर, मोटार वाहन निरीक्षक संजय पेंढारकर, जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दीक्षा आढाव, अंकिता सराफ, श्रुतिका गोपीवार, अक्षय राठोड, अभिजित गावंडे, पराग जाधव तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. रस्ता सुरक्षा रथाद्वारे हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरण्याचे महत्त्व, वाहतूक नियमांचं पालन, वेग मर्यादेचे भान, मद्यपान करून वाहन न चालवण्याचे आवाहन आदी प्रश्नांवर प्रभावी जनजागृती करण्यात येणारे हा रथ अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील आणि विविध तालुक्यांमध्ये फिरून नागरिकांशी थेट संवाद साधणारे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांचा प्रभावी वापर करून दृश्य आणि श्राव्य घटकांच्या सहाय्यानं वाहन चालक आणि पादचारी यांच्यावर सकारात्मक परिणाम साधण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. मनोरंजनातून शिक्षण आणि सामाजिक संदेश देण्याची संकल्पना या रथामागे आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.